हातकणंगले तालुक्यातील खोची इथं मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होतोय। विशेषतः गावातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून अंत्यविधीसारख्या संवेदनशील आणि दुःखद प्रसंगी नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। हातकणंगले तालुक्यातील स्मशानभूमीतील शेडचे पत्रे अतिशय जीर्ण झाले असून कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत। त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। अनेक वेळा ग्रामपंचायतीचं या समस्येकडे लक्ष वेधण्यात आलं, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। अलीकडेच एका व्यक्तीच्या अंत्यविधीवेळी मुसळधार पाऊस सुरू असताना स्मशानभूमीतील अपुऱ्या आणि धोकादायक व्यवस्थेमुळे नातेवाईक आणि ग्रामस्थांना अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या। मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देताना सुद्धा नागरिकांना पावसात भिजत उभं राहावं लागतंय। या घटनेमुळे ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या असून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होतोय। गावातील इतर विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो, मात्र अत्यावश्यक आणि संवेदनशील अशा स्मशानभूमीसारख्या सुविधांकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। जिवंत असताना नागरिकांना सुविधा नाहीत आणि मृत्यूनंतरही सन्मानानं अंत्यसंस्कार करण्यासाठी योग्य व्यवस्था नाही, ही गावासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, अशा तीव्र शब्दात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी तातडीनं निधी उपलब्ध करून सुरक्षित शेड, स्वच्छता, पाणी आणि आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। यावेळी पतंगराव वाघ, पंडित पोवार, दिनकर घाटगे, कुमार पोवार, शत्रुघ्न बाबर, बंडू थोरवत, भीमराव माने, तानाजी थोरवत, सदाशिव घाटगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते।